साताऱ्यात आपल्या हेअर स्पाला इतका छान रिस्पॉन्स भेटल असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. चला तुम्हाला सांगते आज काय काय झालं ते. सर्वात आधी माधुरी मॅम देगाव येथून आल्या होत्या. त्यांचं आज हेअर स्पाचं 3rd सेशन होतं. मॅमना आधी डॅन्ड्रफ हेअरफॉलचा खूप त्रास होता, पण आपण नियमित ट्रीटमेंट आणि हेअर स्पा केल्यामुळे आता त्यांचा डॅन्ड्रफ आणि हेअरफॉल दोन्हीही बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आला आहे. त्यानंतर प्रांजली मॅम आल्या. त्या मुंबईला राहतात पण सध्या साताऱ्यात आल्या होत्या. त्यांनी आज हेअर स्पा करून घेतला. मॅम साधारण 6-6 महिन्यांनी येतात, कारण त्यांच्या केसांचा ड्रायनेस खूप वाढतो, त्यामुळे त्या वेळोवेळी स्पा करून हेअर ड्रायनेस कंट्रोल करतात. त्यानंतर आदर्श विहार येथून स्मिता पाटील मॅम आल्या. त्यांचे ग्रे हेअर्स असल्यामुळे आपण त्यांना रूट टचअप केला. मॅम म्हणल्या की त्यांनी आपली रील पाहिली आणि त्यांना कळलं की इतकं चांगलं काम घराच्या जवळ होतं तर लांब कशाला जायचं. आधी त्या दुसरीकडे जायच्या, पण आता त्यांनी ठरवलं आहे की यापुढे त्या आपल्या सलूनलाच येणार. यानंतर आल्या युगंधरा मॅम. त्यांना ग्लोबल हेअर कलर करायचा होता. त्यांच्या केसांमध्ये ग्रे हेअर्स होते. त्यांना आपण सांगितलं की आपल्याकडे हेअर स्पाचे पॅकेज सुद्धा अवेलेबल आहे. त्यांनी आधी हेअरफॉलसाठी हे स्पा पॅकेज घेतलं आणि आता त्यांचा हेअरफॉल बऱ्यापैकी कंट्रोल आहे. आणि त्यानंतर शेवटी श्रावणी आली. ती सुद्धा देगाव येथूनच आली होती. त्यांनी आधी आपली रील पाहिली. मागच्या महिन्यात त्यांनी मेसेज केला होता. आज त्या फर्स्ट टाइम व्हिजिट करायला आल्या. त्यांना लेंथ मेंटेन ठेवून लॉंग लेअर हेअरकट करायचा होता, कारण त्यांनी आधी कुठेतरी हेअरकट केला होता आणि तिथे केस खूप शॉर्ट झाले होते. सध्या त्यांची यात्रा सुद्धा आहे, त्यामुळे त्यांना नीट आणि मॅनेजेबल हेअरकट हवा होता. जर तुम्हालाही हेअरफॉल, डॅन्ड्रफ, ड्रायनेस आणि ग्रे हेअर किंवा हेअरकट बद्दल काही प्रॉब्लेम असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा. कदाचित तुमच्या केसांचा प्रॉब्लेम सुद्धा खूप लवकर सॉल्व्ह होऊ शकेल.